या वेड्यातून बाहेर पडण्यासाठी महाराजांनी त्याला एक प्लॅन बनवला। त्या प्लॅननुसार महाराजांनी काय केलं, 2 पालख्या बनवल्या। एका पालखीमध्ये महाराजांसारखे उभे दिसणारे डमी शिवाजी, म्हणजे शिवा कशाला बसवतो, मला शिवा कशी माहित असेल बघा, 4th क्लास मध्ये आणि त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे, कृष्णाची बांधल, हैबतराव बांधल, रायाजी बांधल, शंभूसिंग जाधव, विठोजी काटे। ओ दादा तिकडे जायचा, पुढे पुढे इकडे तिकडे गाडी जायचं आहे। हा त्याला सांगा गाडी वळून गेला। फुलाजी प्रभू, बाजीप्रभू देशपांडे अशा निवडक 600 बांधव लोकांना घेऊन दिवस होता 12 जुलै 1607 रात्र होती पौर्णिमेची। तसे राजे पालखीमध्ये बसले आणि पालखीमध्ये बसून तिथून जो 65 किलोमीटर लांबीच्या अंतरावरती विशाळगड नावाचा किल्ला आहे त्या ठिकाणी राजे निष्ठून गेलं, मार्ग किंवा रस्ता म्हटलं। राजांची दिंडी, दिंडी म्हणजे काय तर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पालखीमध्ये बसून या मार्गाने विशाळगडला आहेत, म्हणजे या मार्गाला राजदिंडी मार्ग नावाने ओळख मिळते। इथून जर आपण चालत गेलो आपल्याला मासाईचं पठार लागतं। 7-14.5 एकराचे आपण पठारे क्रॉस केला की आपण पांढरपानाच्या एरियामध्ये पोहोचतो। पांढरपानात घोडकिंड लागते, जी बाजीप्रभू देशपांडे थोपून धरली होती, जिथे बाजीप्रभूंनी लढाई केलेली आहे, त्यांच्या रक्ताने पावन झाली। महाराजांनी त्या घोडकिंडीचं नाव बनवून पावनखिंडी दिलं आणि पावनखिंडीपासून पुन्हा 10 किलोमीटर लांबीच्या अंतरावरती विशाळगड नावाचा डोंगरी किल्ला लागतो। टोटल 65 किलोमीटरचा हा रूट आहे। हा ट्रेक करायचा म्हटला तर 1 ते 2 दिवसाचा वेळ लागू शकतो। चालत जाण्यासाठी हा मार्ग ठेवलेला। आता आपण थोड्याशा अंतराने जाऊन फक्त मार्ग पाहून घेणार आहोत।